विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. नाशिकवरचं ढगफुटीचं संकट टळलंय, मात्र त्र्यंबकेश्वर आणि नाशिकच्या परिसरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे गोदावरी नदीला पूर आलाय, तर तिकडे आळंदीत सुद्धा तुफान पाऊस झाल्यामुळे इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे आळंदीला जोडणारे 4ही पूल पाण्याखाली गेलेले आहेत. नाशिकवरचा ढगफुटीचा धोका टळला, मात्र पावसाची जोरदार बॅटिंग झाली. त्यामुळे गोदावरी नदीला पूर आलाय. सलग दुसऱ्या दिवशी नाशिकच्या नांदूर मधमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गोदावरी नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचवेळी गोदाकाठ परिसरात काही तरुणांची हुल्लडबाजी सुरू आहे. त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी गोदावरीच्या पाण्यात जीवघेणी मस्तीचा प्रयत्न करणाऱ्यांना चोप दिलाय. नाशिकहून त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. त्र्यंबकेश्वरकडे जाणारा हा मुख्य मार्ग आहे, पण रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे हा मार्ग जलमय झालाय. त्र्यंबकेश्वरमध्ये कालपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आता त्र्यंबकेश्वर रस्त्यावर अनेक भागात पाणी साचल्याचं दृश्य बघायला मिळत आहे. सगळ्या यंत्रणा ज्या आहेत त्या हाय अलर्टवर आहेत. या ठिकाणी पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात साचलेलं आहे आणि त्यामुळे आता हे पाणी बाजूला काढण्याचं काम जे आहे ते प्रशासनाच्या वतीनं सुरू करण्यात आलेलं आहे. JCB लावण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे महापालिकेचे जे कर्मचारी अधिकारी आहेत ते देखील या ठिकाणी हे पाणी बाजूला करण्याचा प्रयत्न करतायत. मुसळधार पावसामुळे त्र्यंबकेश्वरकडून वाडाकडे जाणारा रस्ता वाहून गेला. पुलाचं काम सुरू असल्याने हा पर्यायी रस्ता सुरू केला होता, मात्र रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने हा रस्ताच वाहून गेला. त्यामुळे वाडा खोडाळकडे जाणारी वाहतूक बंद झाली. नाशिकला आधीच रेड अलर्ट देण्यात आला होता. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये. यावेळी त्र्यंबकेश्वरमध्ये पोलिसांचीच गाडी चिखलात अडकली. त्यानंतर महाजनांनी पोलिसांच्या गाडीचं स्टेअरिंग हाती घेऊन ही गाडी चिखलातून बाहेर काढली. इकडे आळंदीतही इंद्रायणी नदीला पूर आलाय. आळंदीत गेल्या 2 दिवसांपासून तुफान पाऊस सुरू आहे. या जोरदार पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आणि आळंदीला जोडणारे 4ही पूल पाण्याखाली गेले. सध्या या 4ही पुलांवरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानाला अवघा 1 दिवस राहिला असताना आळंदीमध्ये पावसाने खरं तर थैमान घातलेलं पाहायला मिळतं. या ठिकाणी पाहतो की सध्या आळंदीमध्ये येणारे जे 4ही पूल आहेत ते 4ही पूल सध्या बंद अवस्थेत असल्याचं चित्र पाहायला मिळतं. कारण की या पद्धतीने पाहतो की खरं तर पालखी सोहळा अवघ्या काही 1 दिवसावरती आला असताना इंद्रा नदीला खरं तर हा महापूर आलेला पाहायला मिळतोय. कारण की गेल्या 4-5 दिवसापासून या ठिकाणी असलेल्या सततधार पावसामुळे खरं तर नदीची जी पाणी पातळी आहे ती झपाट्याने वाढलेली पाहायला मिळते. त्यामुळे आळंदीला जोडणारे 4ही पूल सध्या पाण्याखाली गेले असून पुलावरील वाहतूक पूर्णतः ठप्प असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळते. उद्या आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. मात्र इंद्रायणी काठावरील घाटही पूर्णपणे पाण्याखाली गेले आणि आळंदीतल्या बाजारपेठांमध्येही पाणी शिरलंय. पावसामुळे वारकऱ्यांची गर्दीही कमी झाली. मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांना आळंदीत न येता थेट पुण्यात येण्याचं आवाहन केलं. त्यामुळे बऱ्याच वारकऱ्यांनी आळंदीत येणं टाळलंय. आळंदीहून सुनील थिगळेसह चंदन पुजाधिकारी, TV9 मराठी, नाशिक. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.